भाजी यांना खूप आवडली. श्रेयाचं म्हणणं आहे की देवघरात पण चालते. अरेचे कुठे गेला होता तू? हा, कुठे गेला? कुठे होता? फिरून येतो. हा, वा रे वा. ते गेट कोण बंद करेल? फिरता येतं फक्त त्याला. हाताने जायचं. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. त्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं मी की मला थोडंसं असं वाटून राहिलं सर्दी झाल्यासारखं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सकाळी अगोदर जे दाखवलं थोडंसं शूट केलं. आणि त्याच्यानंतर जे दिवसभर झोपली 2 दिवस तब्येत थोडी बिघडलेली होती. तर मग काही व्हिडिओज नाही केला. पण म्हटलं आता चला व्हिडिओ करूया. ऑनलाईन काही वस्तू घेतलेल्या आहे. तर मिक्सरचं भांडं वगैरे दाखवलं मी मागच्या व्हिडिओमध्ये. तर एका ताईची कमेंट आली होती की कोणत्याही मिक्सरवर लागतं का ते. तर मिक्सरचं जर जे मिक्सरचं भांडं आहे तर त्याच्या खालीच 3-4 ज्या मिक्सरवर ते भांडं लागतं तर त्या मिक्सरचे फोटोसुद्धा असतात. तर तेच घ्यायचं. असं कोणतंही जर घेतलं तर आपण ते सांगू शकत नाही. तर माझ्या जे मिक्सर आहे, माझं समजा या टाईपचे मिक्सर, आता हेच नाही राहणार पण त्या टाईपचं, तर त्या टाईपचे असे 2-3 फोटो होते. त्याच्यामुळे मी घेतले. भांडे चांगले आहे, ते सर्व वापरून पाहिले, अगदी व्यवस्थित आहे. आता दुसरं एक पार्सल आता आलं नुकतंच. तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात पण करूया, कारण 2-3 दिवस झाले व्हिडिओ काही नव्हता. आणि मलाही कंटाळा आला होता, कारण तब्येत बरी नसली मग काहीच करावं असं वाटत नाही. फक्त सकाळचे कामं केले की आपलं संध्याकाळचंच, त्याच्यानंतर आराम. तर हे जे आलं हे आता घरी याला सेट करावं लागणार आहे. तर ओव्हन होतं माझं किचनच्या तिथे. तर ओव्हन आहे चांगलं, पण त्याचं एक बटन आहे थोडंसं प्रेस नाही होऊन राहिलं. आणि तसंही त्याच्यामध्ये मी सध्या काही करून नाही राहिले. ते ओव्हन ज्या नवीन मुली आहे समजा काही करून पाहतात, नवीन केक वगैरे सगळं चांगलं होतं त्याच्यात, पण ते बिघडलं थोडंसं. तर मग गेलं वर ठेवून आता हे करावं लागणार. लाकडाचं आहे. लाकूड वगैरे मस्त आहे आणि शायनिंग पण छान आहे कलरची. याची कलर याच्यातून पांढरा कलर पण होता, पण मी हाच घेतला. हे काही जास्त महाग नाही. केवढ्याचं आहे? 200 रुपयाचं. 200 की 250च आहे काहीतरी. आणि हे जे आहे सेट करायला काही खूप कठीण नाही, पण हे नट पूर्ण असे पक्के नाही बसून राहिले, थोडेसे ढिल्लेच वाटतात. आता हे किचनमध्ये अशी आयडिया द्यायला पाहिजे. श्रेयाचं म्हणणं आहे की देवघरात पण चालतंय. छोटं जर देवघर असेल या मापाचं तर देवघरात पण पायऱ्या होऊन जातात, छान दिसत. आपलं देवघर एवढं नाही मोठं आहे. ज्याला पायऱ्या विकत घ्यायच्या असतील ते या पद्धतीचं घेता येतात. आता हे लावून पाहू.
अगोदर इथं ओव्हन ठेवलेलं होतं आणि त्याच्यामुळे ही जागा पूर्ण आटलेली होती आणि ते ओव्हन सध्या बंदही पडलेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं मग त्याला साईडला काढून ठेवलं आणि नुसते डबे ठेवले होते. त्यानं पण वेगळंच दिसत होतं आणि यानं आता खूप सुंदर दिसून राहिलं. त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये आज थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी करणार आहे. हरभऱ्याची डाळ भिजू घातली मी. एक 2-1 तास झाले असतील, जास्त वेळ नाही झाला, 1.5 तासच झाला असेल जास्तीत जास्त. तर थोडी जास्त भिजत घातली गेली माझ्याकडून, एवढी लागत नव्हती, याचं जरा प्रमाण जास्त झालं आहे. तर ती पूर्ण निथळायला ठेवायची, त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं. आता मिक्सरमध्ये अद्रक आणि हिरवी मिरची, तर लाल मिरची पावडर आपल्याला भाजीमध्ये पण टाकायची आहे नंतर ग्रेव्हीमध्ये. तर त्याच्यामुळे इथं फक्त याचा अंदाज, जो डाळीचा अंदाज आहे त्याच्यानुसारच मीठ मिरची हे घ्यायचं आहे. बाकी भाजीमध्ये पण त्या दोन्ही वस्तू जाणार आहे. तर त्याच्यामुळे यातलं पूर्ण पाणी निथळलं, चाळणीवर ठेवलं होतं. आता मिक्सरमध्ये काढताना ही थोडी अशी भरडमध्ये काढायची, बारीक नाही करायची. तर आणि खूप जाड पण नाही ठेवायची, अगदी अशी भरड झाली पाहिजे त्याची. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, तर पूर्ण चवीप्रमाणे नाही, तर फक्त एवढ्या डाळीसाठी लागणार आहे तेवढंच मीठ टाकायचं. मीठ वरून पण भाजीमध्ये लागणार आहे. आता हे मिक्सरमध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, मिक्सरमध्ये फिरवायचं. परत जर बारीक नाही झालं जास्त समजा, तर चमच्याने थोडंसं मिक्स करून परत एकदा फिरवून घ्यायचं, होऊन जातं. त्याच्यानंतर ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि कढईमध्ये तेल तपायला ठेवलं इकडे आणि याचं थोडंसं हाताला तेल लावलं, कारण ते हाताला चिटकतं थोडंसं. बाकी काही टाकायची गरज नाही पडत याच्यामध्ये. आणि याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे. तर मी अगोदरच सांगितलं की हे डाळ माझ्याकडून थोडी नाही तर चांगलीच जास्त पडलेली होती. तर छोट्या वाटीने 1 वाटी जरी भिजत घातली असती तरी पण तिघांसाठी होऊन गेले असते. तर हे भाजीचं नाव आहे हरभरा डाळीचे कोफ्ते. मी अगोदर बऱ्याच वेळा करायचे, पण आता काही ज्या जुन्या भाज्या मी अगोदर करायची ते मी विसरायला लागली होती. पण म्हटलं नाही, आता ज्या जुन्या करत होती त्या परत काही भाज्यांचे आपण व्हिडिओ करूया. तर पहिलं सुरुवात आठवली ती म्हणजे कोफ्ते मी जवळपास 4-5 प्रकारचे करायचे, पण एकाही कोफ्त्याचा आजपर्यंत व्हिडिओ टाकलेला नाही. बऱ्याच वेळा दुसऱ्याच भाज्या येऊन जातात आणि जे महत्त्वाचं राहतं, जुन्या ज्या आहेत त्या मागेच राहतात. तर ते तळून घेतले चांगले, थोडेसे गोल्डन होईपर्यंत. त्याच्यानंतर कांदा घेतला चांगला, 2-3 कांदे. आता हे कांदे थोडे या दिवसामध्ये खराब होतात, त्याच्यामुळे असे भाजायचे. चांगले जर असतील तर गॅसवर भाजले तरीही चालतात. मिक्सरमध्ये अद्रक, लसूण आणि हा जो कांदा भाजून ठेवलेला आहे, हा थंड झाला होता चांगला, तर तो टाकला आणि खोबरं भाजायचं बाकी होतं. तर त्याच्यानंतर ते परत कढई गरम केली आणि त्याच्यावर खोबरं पण भाजून घेतलं. थोडे तुकडे केले अडकीत त्यानं की खोबरं होऊन जातात त्याचे तुकडे. आणि कोथिंबीर काही याच्यामध्ये टाकायची आहे आणि काही वर ग्रेव्हीमध्ये पण टाकायची रस्सा झाल्यानंतर. त्याच्या अगोदर कोथिंबीर मी अगोदर धुवून नसते ठेवत, फ्रीजमध्ये ठेवते तर वेळेवरच धुत असते. अगोदर धुवून ठेवली की ती माझ्याकडून काय माहिती खराब होते. तर मी फ्रीजमधून काढल्यानंतर मग कोथिंबीर धुवून काढत असते. तर याच्यामध्ये टाकली, मिक्सरमध्ये याचा पेस्ट तयार करून घ्यायची. आता फोडणीमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, विलायची, जिरे हे टाकायचं आणि जो मसाला करून ठेवलेला आहे कांद्याचा तर तो टाकायचा. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर 2 प्रकारची वापरत असते मी, तर ती हळद आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून हा मसाला खाली लागत नाही. चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये आणि 2 चमचे घालायचं आहे दही अगोदरच वरच घुसळून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं थोडंसं पाणी टाकून. आणि त्याच्यानंतर जशी ग्रेव्ही करायची आहे त्याच्यानुसार पाणी टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोफ्ते टाकायचे आहे. तर हे 1-5 मिनटं तरी त्या पाण्यामध्ये राहिले पाहिजे ग्रेव्हीमध्ये. त्याच्यानंतर जेवायच्या अगोदर, जेवण जर करायचं आहे तुम्हाला त्याच्या 5 मिनटं अगोदर हे टाकायचे, अगोदर करून ठेवायचे. आणि स्वयंपाकाला समजा पोळ्या वगैरे करायला वेळ जर असेल तर 5 मिनटं अगोदर टाकून द्यायचे त्या रस्स्यामध्ये. आणि आता आमचं कसं होतं की इकडे पोळ्या चालतात आणि लगेच जेवायला सुरुवात होऊन जाते. तर कणिक वगैरे मळेपर्यंत ते चांगले मुरले त्या याच्यामध्ये रस्स्यामध्ये. याला मुरायला थोडा वेळ लागतो. भज्याची भाजी जर केलीत भजे लवकर मुरतात, पण हे नाही लवकर मुरत, याला वेळ लागतो. तर लगेच त्यांना वाढून कशी झाली सांगा. कशी खाल्लीच नाही खायच्या अगोदर तू म्हणणार चांगली झाली. हे पोळ्याच तिकडेच नाही. वास
चांगली झाली. ऐकून गेलं की नाही काय ते? चांगलं वगैरे रस्सा. तू केली म्हणजे आई बी घेणार आहे. भाजी यांना खूप आवडली. या पद्धतीची ही भाजी झाली आणि हे कोफ्ते पण खूप सुंदर झाले. साध्या बेसनाचे जर केले असते त्यातून ते चिकटपणा राहतो त्याला आणि हे थोडी जाड अशी भरडली डाळ त्याच्यामुळे ते आतून असे एकदम हे आहेत, वेगळे आहेत. भाजी झाली, पोळ्या झाल्या कंप्लीट आणि त्याच्यानंतर ओट्यावर थोडंफार पीठ पडतंच पोळ्या करताना, तर ते चांगलं स्वच्छ पुसून घेतलं. म्हणजे जेवण झाल्यानंतर काही फक्त भांडे बाकी आहे ते बाहेर ठेवलेले आहे, ते नंतर घासले जातात. पण ओटा जर स्वच्छ करून ठेवला की मग काही जेवण झालं की फक्त भांडेच राहतात. पूर्ण स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर आम्हाला दोघींनी पण वाढून घेतलं आणि या पद्धतीने आजचा दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.